विरोधकांकडून वारंवार ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा आरोप होत असताना सत्ताधाऱ्यांकडून केलेले आरोप सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात येत आहे। पाहूया की पवार साहेब आपले माणसं, काँग्रेस आणि उद्धवजी आपले माणसं टिकून ठेवण्याकरता त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार हे मानसिक त्यांची अवस्था ही हरल्याची राहू नये, त्यामुळे त्यांना बूज देण्याकरता त्यांना नाही आपण हरलो नाही आहे, नाही आपण ते ईव्हीएम चुकीची आहे असं सांगून कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी नेत्यांना थांबवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न असं मला वाटतं। आम्ही लोकसभेमध्ये अपेक्षित यश आम्हाला मिळालं नाही, आम्हाला कर्नाटकामध्ये यश मिळालं नाही आणि त्या काळामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही। जर ज्या मंडळीला किंवा ज्या आमदाराला किंवा ज्या नेतृत्वाला ईव्हीएमबद्दल आक्षेप आहे त्यांनी ईव्हीएमचं एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे, एखाद्या हॉलमध्ये प्रदर्शन ठेवलं पाहिजे आणि ज्यांना कोणाला वाटतं की आम्ही हॅक करून दाखवतो हे त्या पब्लिकली त्यांनी हॅक करून दाखवलं पाहिजे। जेव्हा मागच्या वेळेला खासदारकीला निवडणूक झाली तेव्हा पण ह्याच मशनी होत्या, त्या चालल्यात आणि आता त्यांच्या विरोधात निकाल गेला तसा ईव्हीएम वरती आक्षेप घेत आहेत, तर ते चुकीचं मला वाटतंय। पण हरकत नाही, त्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडत चालल्यामुळे ते आता एकदम अस्वस्थ झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।